पाय सोडवण्यासाठी त्या गजेंद्र नावाच्या हत्तीनं पुष्कळ प्रयत्न केले महाराज, पण ताकदच पोहोचत नव्हती. हत्ती ही साधा सुद्धा नव्हता, बलवान होता हत्ती. हत्तीमध्ये ताकद किती असते आपल्याला माहित आहे, पण ती मगर पाण्यात असल्यामुळं तिच्यामध्ये जास्त बळ आलं होतं. ती त्या हत्तीचा पाय पाण्यात खेचत होती. मग एकट्या हत्तीला पाय ओढत नव्हता, म्हणून त्याच्या हत्तीच्या जे पत्न्या होत्या, जे काही नातू असतील, मुलं असतील, प्रत्येकानं महाराज असं एकमेकाला पकडलं आणि त्या गजेंद्र नावाच्या हत्तीला त्या मगरीच्या मुखातला पाय सोडवण्यासाठी असं ओढायला सुरुवात केली. त्यांचं असं युद्ध किती वर्ष चाललं? 1000 वर्ष असं युद्ध चाललं. प्रत्येकानं पाळीपाळीने यायचं, त्या गजेंद्राला धरायचं आणि त्या सरोवराच्या बाहेर ओढायचं. देवतांना आश्चर्य वाटू लागलं, पण शेवटी कोणी कोणाचं नसते. सर्व पत्न्या कंटाळल्या, नातू कंटाळले. म्हातारपणात खूप अवस्था वेगळी होऊन जाते माणसाची. एक 1000 वर्ष म्हणजे काही कमी झाले का? त्या हत्तीचं वय झालं. मग काही नातवांना वाटू लागलं, मुलांना वाटू लागलं, आता वय झाले, इतके वर्ष झालं आपण त्यांना बाहेर ओढण्याचा प्रयत्न करतोय, पण मगर पाय सोडत नव्हती. मग एक जण कंटाळायचं आणि घरी निघून जायचं. ज्याचं कोणीच नाही त्याचा कोण आहे? अनाथाचा नाथ जनार्दन. नाही कुणाचे गुरु, नाही रे, नाही गुरु.